आजचा मिनी ब्लॉग संडे स्पेशल असणार आहे. तर संडे म्हणल्यावर नाश्त्याला पण काहीतरी स्पेशल असायला पाहिजे. तर मम्मीने आहे ना घरच्या पिठापासून इथं आहे ना इडली वगैरे बनवली होती. म्हणजे रात्री सिने तांदूळ वगैरे भिजायला घातलं, ते वाटलं आणि एकीकडं सांबर, एकीकडं चटणी. आता संडे तर नाश्त्यापासूनच स्पेशल झाला आहे, तर दिवसभर आज स्पेशलच असणार आहे. तर दुपारच्या जेवणामध्ये ना आज वहिनी मटण बनवणार होत्या. तर इथं कांदा वगैरे परतायला टाकलाय, छान असा कांदासुद्धा परतून वगैरे झालाय. त्याच्यानंतर खोबरं वगैरे सुद्धा इथं वहिनीने ना तेलामध्ये छान परतून वगैरे घेतलं. फुटाणे, कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि धनेसुद्धा थोडे घेतलेत. आणि आज मटणाचा बेत असणार आहे आणि मटणाचा बेत असल्यावर काही दम निघत नाही, म्हणून इथे कुकरलाच वहिनींनी ना मटण वगैरे शिजून घेतलं होतं छान असं. गरम पातेला शिजायला टाकलं ना की खूप टाईम लागतो आणि तेवढ्या वेळ तर कुणी वाट बघत नाही, कारण ज्यावेळेस नॉनव्हेजचा बेत असतो ना त्यावेळेस सगळ्यांनाच भूक लागती. तर छान इथं वाटणसुद्धा आपलं तयार आहे मिक्सरमधून काढून. आणि आता इथे आहे ना पातेलं ठेवून पातेल्यामध्ये ना तेल टाकून त्याच्यामध्ये पहिलं वाटण छान असं परतून घ्यायचं, जेणेकरून वाटणाचा वास नंतर आला नाही पाहिजे. तर छान असं वाटण वगैरे वहिनीने टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर घरचं लाल तिखट टाकून घेतले, आपलं घरचं काळं तिखट आणि हळद वगैरे सुद्धा याच्यामध्ये ॲड करायचे. आणि जास्त कुणी तिखट खात नाही, त्या हिशोबानुसार वहिनीने तर ना सर्व मसाले ॲड करून छान असं परतून घेतले. आणि त्यातला थोडासा मसाला आहे ना मटन फ्रायसाठी सुद्धा काढून घेतलेला आहे. मसाल्यातलंच मटन फ्राय खायला सुद्धा छान लागतं. थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये वाटण असं पूर्णपणे फ्राय करून घेतलं. आणि शक्यतो वडिलांना जास्त आहे ना तेलकट जमत नाही, त्याच्यामुळे जास्त तरीच्या भाज्या घरामध्ये तरी शक्यतो होत नाही. आणि इथं मटणसुद्धा आहे ना जे आपलं शिजून ठेवलेलं होतं ते थोडंसं टाकून घेतलं फ्रायमध्ये. वरून आहे ना चवीनुसार मीठसुद्धा ॲड केले त्यांनी. आणि त्याच्यानंतर आपले एव्हरेस्ट मसाले वगैरे जे असतात ना ते सुद्धा याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे, कारण ते शूट करता करता राहून गेलं. छान इथं आपलं मटण फ्रायसुद्धा रेडी आहे. आणि वरून कोथिंबीर वगैरे सुद्धा मस्त टाकून घेतली. इकडं जे राहिलेलं मटण होतं ते वाटणामध्ये पातेल्यामध्ये टाकून घेतलं. आणि आता घट पातळ आपल्या घरामध्ये किती माणसं आहे त्यानुसार आपण याच्यामध्ये ना पाणी वगैरे सर्व काही ॲड करायचं. तर इथं वहिनींचं चाललं होतं भाजी वगैरे बनवायचं काम. आणि म्हणलं चला आता बनवतात ते तुमच्याबरोबर रेसिपीसुद्धा शेअर करते. कुकरसुद्धा असं स्वच्छ धुवून टाकला, त्याच्यामध्ये पाणी वगैरे घट पातळ बघायचं काम चाललं होतं, कारण आज आहोंसाठी स्पेशल बेत होता. कारण आता मला येऊन 1-1.5 आठवडा झाला आहे ना, आता घरी जायचं होतं, त्यासाठीच आहो आले होते. आणि मस्त असं मटणाची भाजीसुद्धा रेडी आहे, फ्रायसुद्धा रेडी आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर या मग तुम्ही पण मटण खायला. आणि तुम्ही संडे स्पेशल काय बनवलं ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया उद्या. बाय.